video. सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते अमोल प्रकाश निकम यांनी आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीत उच्चशिक्षित दिव्यांग बांधव मोठ्या ताकदीने निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची घोषणा केली. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था साताराचे संस्थापक अध्यक्ष अजय पवार तसेच दिव्यांग बांधवांचे आधारस्तंभ प्रशांत बगलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाटचाल सुरू असल्याचे अमोल निकम यांनी स्पष्ट केले. आजही दिव्यांग अनुदान, शासकीय सवलती, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधून मिळणारा अपुरा प्रतिसाद या गंभीर प्रश्नांसाठी अनेक दिव्यांग बांधवांना प्रत्यक्ष संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग बांधवांचे प्रश्न केवळ आंदोलनांपुरते न राहता सभागृहात थेट प्रतिनिधित्वातून मांडले जाणे आवश्यक असल्याची भावना संपूर्ण सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दिव्यांग पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार संस्थेचे पदाधिकारी शैलेंद्र बोर्डे, अमोल भातुसे, रवींद्र गाडे, शांताराम देवरे, ताजभाई मुलानी, बाळासाहेब रेवले आदींनी व्यक्त केला. जनशक्ती विरुद्ध दिव्यांग बांधव शक्ती असा लढा उभारत दिव्यांग बांधवांसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. सध्या तर भारताच्या राजधानीतही अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधव आंदोलनासाठी पोहोचले असल्याची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीय व सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. लोकवार्ता MH11 न्यूज मेढा जावली.